स्मिता पानसरे. मी गेली 22 वर्षापासून या संस्थेमध्ये अधीक्षिका म्हणून काम करत आहे आणि सोबत मी ट्रस्टी पण आहे या संस्थेची. तर या पद्मश्री डॉक्टर सिंधुताई सपकाळ यांनी सन 1994 साली ममता बालसदन संस्थेची स्थापना केलेली आहे आणि माईंचे पहिले मानसपुत्र आहेत दीपकदादा गायकवाड. ते आईंचे पहिले मानसपुत्र. त्यांना जी वारसा हक्काने जागा मिळाली ती या संस्थेसाठी म्हणजे ममता बालसदन संस्थेसाठी त्यांनी दान केली आणि तेव्हापासून ते व्यवस्थापक म्हणून काम पाहत होते. आता आई गेल्यानंतर दादा अध्यक्ष म्हणून या संस्थेचं काम पाहतात आणि दादांच्या नंतर मी अधीक्षिका म्हणून या संस्थेचं काम पाहते. तर या संस्थेमध्ये सध्या 75 मुली आहेत आणि त्यांचा वयोगट जो आहे तो 6 वर्षापासून 20-22 वर्षापर्यंतचा आत्ता आहे. तर बालवाडी ते 7वीपर्यंतच्या ज्या मुली आहेत त्या गावातल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकतात. 8वी 9वी 10वी जी आहे ती इथून 1-1.5 किलोमीटर अंतरावर एकतपूर गाव आहे तिथे जातात आणि कॉलेजच्या मुली ज्या आहेत त्या सासरोला जातात. आणि त्याही पुढे काही टेक्निकल काही शिकायचं असेल तर साधारण आमच्या 12 मुली ज्या आहेत त्या पुण्यामध्ये, मुंबईला किंवा नागपूरला असं शिकत आहेत. म्हणजे कोणी इंजिनिअरिंग करत आहे, कोणी BSc नर्सिंग करत आहे, कोणी फार्मसी करत आहे, कुणाला डॉक्टर व्हायचे. प्रत्येकाची स्वप्न वेगवेगळी आहेत. तर त्यांना तिथपर्यंत पोहोचवण्याचं काम संस्था आईंच्या नंतरही प्रामाणिकपणे करत आहे. आईंनी जो वसा आम्हाला दिलेला आहे, जे संस्कार आम्हाला दिलेले आहेत त्या संस्काराला धरूनच आम्ही इथून पुढची वाटचाल करत आहोत सगळे. तर आता ही जशी कुंभारवणला ही ममता बालसदन संस्था 1994 साली सुरू झाली तशा आणखी महाराष्ट्रामध्ये 4 संस्था आहेत. आई प्रॉपर वर्ध्याच्या आहेत. तर वर्ध्याला आमची मोठी गोशाळा आहे. तर तिथे आता 250 गायी आहेत, भाकड गायी आहेत आणि काही दुधाच्या गायी आहेत. त्यानंतर 1986 साली चिखलदरा अमरावती जिल्हा तिथे आदिवासी मुलींसाठी सावित्रीबाई फुले मागासवर्गीय मुलींचं वसतिगृह या नावाने संस्था सुरू झाली. आता तिथलं काम जे आहे ते आमचे अरुण भाऊ सपकाळ जे आहेत ते पाहतात. तर तिथे आता 55 मुली आहेत, आदिवासी मुली आहेत सगळ्या. तर त्यांचे शिक्षण, संगोपन आणि पुनर्वसन संस्थेमार्फत केलं जातं. पुण्यामध्ये आपल्या 3 संस्था आहेत. तर सगळ्यात जुनी जी आहे संस्था आपण आता बसलेलो आहोत ममता बालसदन. इथे संस्था 1994 साली स्थापन झाली आहे. त्यानंतर दुसरी संस्था जी आता सध्या इथे 75 मुली आहेत. इथल्या ज्या मुली आहेत त्या अनाथ, निराधार, गरीब, गरजू अशा मुली आहेत. तिसरी संस्था जी आहे ती सन्मती बालनिकेतन नावाची आहे, मांजरी बुद्रुक येथे आहे. तर तिथे काम जे आहे ते ममताताई जे आहेत आईंची मुलगी, तर ती तिथले काम पाहतात ताई. आणि तिथे आत्ता साधारण 91 मुलं आहेत. त्यांचा वयोगट पण हाच आहे आणि क्रायटेरिया पण हाच आहे की मुलं स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी संस्था पूर्णपणे सहकार्य करते आणि स्वतःच्या पायावर एकदा उभी राहिली की मग ते संस्थेपासून सेपरेट होतात आणि मग जॉब करतात. लग्न करण्याची जर संस्थेमार्फत लग्न करण्याची त्यांची इच्छा असेल तर संस्था मुलांचंही लग्न करून देते. त्यानंतर आणखी एक संस्था आपली शिरूरला आहे. शिरूरला विनय जो आहे दीपकदादांनी सांभाळलेली बॅच, तर तो विनय तिथलं काम पाहतो. तिथे आता साधारण 110 मुलं आहेत. आपल्या 2 संस्था ज्या आहेत ते मुलांसाठी काम करतात, 2 संस्था आहेत ते मुलींसाठी काम करतात. आपला संपूर्ण माई परिवार मिळून आता सध्या 350 मुलं आणि मुली आहेत आणि 175 गायी आमच्या वर्धेच्या संस्थेमध्ये आहेत आणि आपल्या इथेही 40 गायी आहेत. आपल्या मांजरीच्या संस्थेमध्ये 7-8 गायी आहेत. आई कृष्णभक्त होत्या आणि गायींना संगोपन करेल असं त्यांनी वचन दिलं होतं. तर तेव्हापासून आमच्या प्रत्येक संस्थेमध्ये आम्ही गायी सांभाळतो आहे. म्हणजे दुधाची पण सोय होते आणि मुलांना पण तो एक वारसा चालू राहतो की संगोपन कसं केलं पाहिजे गायींचं. या सर्व गोष्टी आम्ही करत असतो. आता दिवाळी खूप चांगल्या पद्धतीने ते साजरी होते. दिवाळीची रमा एकादशीपासून सुरुवात होते. तर रमा एकादशीला म्हणजे जसे ज्या ज्या दिवसाचं महत्त्व आहे त्या त्या दिवसाचं महत्त्व त्या त्या दिवसाप्रमाणे आम्ही साजरं करतो. इथे वसुबारस आमच्याकडे गायी आहेत, वासरं आहेत. तर व्यवस्थित सगळ्या मुलींना घेऊन आम्ही तिथे जातो, गायीची पूजा करतो, गाईला गोड घास खाऊ घालतो. आमच्या सगळ्या संस्थेमध्ये, मांजरीच्या संस्थेमध्येही मुलांनी खूप छान ड्रॉईंग वगैरे काढलं होतं तिथे आणि रांगोळ्या वगैरे काढून, पणत्या लावून, आकाशकंदील घरी तयार केले होते. पणत्या पण आम्ही इथे घरी रंगवल्या होत्या. हे सगळं करून खूप छान पद्धतीने वसुबारस साजरं झालं. त्यानंतर मग जेव्हा नरक चतुर्दशी होती, अभ्यंगस्नान जे होतं, तर सगळ्या मुलींना पाटावर बसून रांगोळ्या काढून उठणं लावून आम्ही सगळा स्टाफ जो आहे तो इथे निवासी आहोत. तर इकडे या संस्थेमध्ये किंवा मांजरीच्या संस्थेमध्ये किंवा शिरूरच्या संस्थेमध्ये सगळीकडे आम्ही मुलींना व्यवस्थित पाटावर बसून त्यांना तेल उठणं लावून आंघोळ्या घातल्या. नंतर आपल्यासारखे काही थोर देणगीदार आहेत ते मुलांना नवीन कपडे घेऊन देतात. त्यांच्या सहकार्याने मुलींसाठी यावर्षी आम्हाला 3 ड्रेस मिळाले, नवीन ड्रेस. तर तो
अंघोळ झाल्यानंतर नवीन ड्रेस घालून मग मुलांना औक्षण करणे किंवा मुलींना औक्षण करणे, जसं आपण आपल्या घरी मुलींची काळजी घेतो किंवा औक्षण करतो, दिवाळी साजरी करतो, त्याच पद्धतीने आम्ही इथे साजरी करण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर मग नवीन कपडे घातले आणि बरेचसे आपले देणगीदार आहेत, तर ते फराळाचं साहित्य हे आणून देतात इथे आपल्याला. तर ते त्या दिवशी आम्ही सगळ्यांना पहिल्या दिवशी फराळ वाटप केलं. त्यानंतर जवळजवळ 1994पासूनच एक धारक साहेब म्हणून आहेत, जे मोरगावचे आहेत, तर ते मुलींसाठी फराळ घेऊन येतात. त्यांच्या घरी त्यांचा जो फराळ असतो तर त्या फराळासोबतच आमच्या मुलींसाठीही ऑर्डर देतात. एक्स्ट्रा फराळाचं बनवून घेतात आणि इथे येऊन ते मुलींना देतात, वाटप करतात त्याचं. आणि आमच्या सगळ्या स्टाफसाठी साड्या घेऊन येतात. ते साड्या असतील किंवा जेंट्स असतील त्यांनाही शाल, श्रीफळ असं घेऊन येतात. तर मग दुसरा दिवस जो असतो म्हणजे लक्ष्मीपूजन असेल, तर त्या दिवशी या पद्धतीने दिवाळी साजरी होते. सुरुवात त्यांच्यापासून होते. आणि मग कोणीतरी बरेचसे देणगीदार आहेत, जसे आमचे सासवडचं चिंतामणी हॉस्पिटल आहे, तिथे सगळे डॉक्टर्स आहेत. पुरंदर मेडिकल असोसिएशनमार्फत ते इथे येतात आणि सर्व मुलींसाठी फटाके आणि मिठाई घेऊन येतात. तर तेही खूप संध्याकाळ जी असते लक्ष्मीपूजनची संध्याकाळ, ती त्यांच्याकडून साजरी होते. म्हणजे बघा, बरीचशी लोकं स्वतःच्या घरी दिवाळी साजरी करण्याला प्राधान्य देतात, पण असे काही लोक आमच्या संस्थेशी जोडले गेलेले आहेत. आई असल्यापासून ती लोकं संस्थेशी जोडली गेलेली आहेत आणि आई गेल्यानंतरही त्यांनी हे कंटिन्यू ठेवलेलं आहे. हे आमची सर्वात मोठी काय म्हणू की चांगली गोष्ट आहे, जमेची बाजू आहे. ते आम्हाला खूप अभिमान आहे त्या गोष्टीचा. त्यानंतर पाडवा ज्या दिवशी असतो आपला दिवाळी पाडवा, त्या दिवशी पण पिंपरी चिंचवडचे सहआयुक्त आहेत अमृतराव सावंत साहेब, ते आता रिटायर झालेत, पण ते तेव्हापासून त्यांचे मिसेस आणि ते असे दोघेही इथे येत होते. जसं मी सांगितलं की आपल्या घरी फराळ बनवतो आपण, तसेच मुलींसाठी ऑर्डर देऊन मग दुसरा दिवस जो आहे तो त्यांचा, तो ठरलेला असतो. पहिला दिवस जे आहे ते धारक साहेबांचा असतो, दुसरा दिवस यांचा असतो. तर ते मुलांसाठी फराळ बनवून इथे घेऊन येतात आणि चांगल्या पद्धतीने चांगल्या क्वालिटीचा नाश्ता होतो मुलींसाठी. तिसरा दिवस जो असतो तो भाऊबीजेचा असतो. भाऊबीजेच्या दिवशी सुद्धा मगराज राठी साहेब आहेत, पुण्यातले मोठे उद्योजक आहेत. महेश नागरी पतसंस्था त्यांची आहे, त्याचे ते अध्यक्ष आहेत. तर ते दरवर्षी इथे येतात आणि भाऊबीज खूप चांगल्या पद्धतीने साजरी केली जाते. जवळजवळ 1,00,000 रुपयाचे फटाके ते इथे मुलींसाठी घेऊन येतात आणि सगळ्या मुलींसाठी ड्रेस आणतात, भरपूर अशी मिठाई आणतात आणि शिवाय इथे जेवण ठेवतात. ते मुलींना विचारतात आधी की तुम्हाला काय खाण्याची इच्छा आहे, तर त्या पद्धतीने आचारी सगळे सोबत घेऊन येतात आणि खूप चांगल्या पद्धतीने धूमधडाक्यात दिवाळी साजरी होते. आणि ते झाल्यानंतर गरिबांची दिवाळी नावाचा आणखी एक कार्यक्रम असतो. जेव्हा 1994 साली काहीच नव्हतं, कुणी आपल्याला मदत करायला नव्हतं, असे डोनर्स नव्हते आपल्याकडे, तेव्हा आईंनी खूप म्हणजे अगदी एकेका घासासाठी खूप संघर्ष करावा लागत होता. तर त्यावेळेला DB कदम म्हणून आहेत, इथले जवळचंच गाव आहे, त्या गावचे DB कदम सर आहे. तर ते ह्या ज्या 7-8 गावं लागतात इकडे, तर त्या गावातून मुलींसाठी फराळ गोळा करून जेजुरीपासून सुरुवात करतात. ते सगळं फराळ गोळा करत 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 कुणी प्रत्येक जणांनी आपल्या घासातला घास मुलांसाठी द्यावा, अशा पद्धतीने दिवाळी गोळा करत 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 त्यांची गाडीची तिथं अशी पूर्ण पुरंदर तालुक्यामध्ये फिरते आणि संध्याकाळी 6 वाजता ते इथे येतात. ते सगळे त्याच्यामध्ये रिटायर शिक्षक आहेत, त्यांचे पूर्ण फॅमिली या कार्यक्रमामध्ये सहभागी असते. तर ते सगळे फराळ जमा करून इथे घेऊन येतात आणि त्या दिवशी संध्याकाळी स्वतःच्या घरची भाऊबीज सोडून जवळजवळ 30-40 लोकं इथे येतात आणि मुलींसाठी तो फराळ जो आहे तो वाटप केला जातो. तर हे अगदी अखंडितपणे सुरू आहे. म्हणजे 1994 संस्थेच्या स्थापनेपासून आज तागायत ते गरिबांची दिवाळी हा कार्यक्रम करतात आणि चांगल्या पद्धतीचा फराळ जमा होतो. जसा फराळ आपण इथे मुलींना देतो. जे आपण म्हणतो की संस्था अनाथ आश्रम आहे, इथे कुणी येते नाही येत किंवा खाण्याची परिस्थिती कशी आहे कशी नाही, पण देवाच्या कृपेने आणि आईच्या आशीर्वादाने खूप चांगल्या पद्धतीने दिवाळी इथे साजरी होते. आणि बरेचसे डोनर्स जे आहेत ते आपल्याला मदत करतात, देणगीदार जे आहेत त्यांच्या सहकार्याने खूप चांगल्या पद्धतीने इथं मुलांचं संगोपन केलं जातं. आणि आजही म्हणजे आता दिवाळी संपली आहे ॲक्च्युली तसं म्हटलं तर, पण आज सकाळी एक पाहुणे आले होते, त्यांनी मुलींसाठी फराळ घेऊन आलं, मिठाई घेऊन आलं. तर खूप चांगल्या पद्धतीने सर्वांचं सहकार्य आहे आणि त्यामुळे खूप चांगल्या पद्धतीने मुलांचं संगोपन शिक्षण आम्ही करू शकतो. आता सध्या 75 मुली आहेत. तुम्ही आत्ताच बघितलं संस्थेतून मोठ्या लहानाच्या मोठ्या झालेल्या 220 मुलींची लग्न झालेली आहे संस्थेमार्फत आणि 50 सुना आहेत संस्थेला. तर खूप चांगल्या पद्धतीने काम सुरू आहे. आत्ता आमच्या मुली ज्या आहेत त्या BSc नर्सिंग करत आहेत, फार्मसीला आहेत
इंजिनिअरिंग करत आहेत, ज्याला ज्या क्षेत्रामध्ये आवड आहे. आमच्या संस्थेची एक छोटीशी बेकरी पण आहे. तर सगळ्याच मुली अभ्यासात हुशार असतात किंवा त्याच पद्धतीने पुढे जातील असं होत नाही. तर काही ज्या आहेत थोड्याशा मीडियम आहेत, ॲव्हरेज आहेत, तर त्यांच्यासाठी आपण एक बेकरीचा प्रोजेक्ट सुरू केलेला आहे. तर इथे आपण माई बेकर्स नावाने, आईच्याच नावाने मुलींना ट्रेनिंग दिलं. आणि आता सध्या आपण गोरसपाक आहे, त्यानंतर गव्हाचे कुकीज जे आहेत ते आपण इथे बनवतो आणि त्याची विक्री आपण करतो. आपल्या संस्थेमध्येही करतो आणि आपली मांजरीची संस्था आहे त्या ठिकाणी आपण एक आउटलेट ठेवलेलं आहे त्याचं. त्या दोन्ही ठिकाणी करतो. आणि काही भीमथडी जत्रा असेल किंवा मग इतर काही म्युझिक कॉन्सर्ट असतील, इतर ठिकाणी काही उद्घाटनाचे कार्यक्रम असतील, बँक असतील किंवा काही IT कंपन्या असतील, तर त्या ठिकाणी आम्ही ते स्टॉल्स लावतो. आणि त्यातून जो काही मिळणारा नफा आहे तो या मुलींच्या शिक्षणासाठी, संगोपनासाठी खर्च केला जातो. काही मुली ज्या आहेत त्यांना ब्युटी पार्लरमध्ये इंटरेस्ट आहे, काहींना ते पेंटिंग वगैरे आहे त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे. तर आमचं असं काही कंपल्शन नसतं की तू हेच केलं पाहिजे, तू तेच केलं पाहिजे. मुलींच्या आवडीप्रमाणे मुली क्षेत्र निवडतात आणि त्यातून त्यांना पुढे नेण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे. तर अशा सगळ्यांचं सहकार्य आहे, म्हणून ह्या संस्था आम्ही सुरू करतो आहे. आईंचे संस्कार आहेत, आईंचा वारसा आहे, तो यशस्वीपणे पुढे नेण्याचा आम्ही आमच्या जीवात जीव आहे तोपर्यंत 100% प्रयत्न करतो. किती स्टाफ आहे? आता सध्या इथे 20 स्टाफ आहे या संस्थेमध्ये. हो. तर त्यामध्ये 12 ज्या लेडीज आहेत त्या इथे निवासी आहेत आणि 8 जण जे आहेत ते बाहेरून अपडाऊन करतात, सासवडवरून. तिथं ॲडमिशन घ्यायचं असेल एखाद्या अनाथ मुलाला तर हो. त्यासाठी काय प्रोसेस असते? बालकल्याण समिती आहे एरोड्याला, त्यांच्यामार्फत ॲडमिशन होतात संस्थेमध्ये. आईवडील जर एक्सपायर झालेले असतील तर त्याला प्रथम प्राधान्य दिलं जातं. त्यानंतर सिंगल पॅरेंट्स असलेले पण काही मुली संस्थेमध्ये आहेत. आणि ज्या डिवोर्सी पॅरेंटच्या पण मुली आहेत संस्थेमध्ये. ज्या मुलीला काळजी व संरक्षणाची गरज आहे त्याची चौकशी, होम व्हिजिट जी आहे ती बालकल्याण समितीमार्फत केली जाते आणि अशा मुलींना संस्थेमध्ये दाखल केले जाते, प्रवेशित केले जाते. गव्हर्नमेंटची काय फॅसिलिटी? गव्हर्नमेंटच्या आता एकूण 75 मुलींपैकी 20 मुलींसाठी गव्हर्नमेंटचा अनुदान आहे. बाकीच्या 55 मुली ज्या आहेत त्या बाहेरच्या जे थोर देणगीदार आहेत, हितचिंतक आहेत, त्यांच्या सहकार्याने स्टेटचं पण मिळतं? स्टेटचंच मिळतं, स्टेटचं मिळतं फक्त. समाज कल्याणकडून? महिला व बालविकास खाते, हो, त्यांच्याकडून मिळतं. हो. आमचे चॅनल वाचतो, तुम्ही इतरांना कसं आव्हान कराल की मदत करावी म्हणून? मी सर्वांना विनंती करते की आईने जे संस्कार घालून दिलेले आहेत त्या पद्धतीने आम्ही मुलांच्या संगोपनाचं काम करतो आहेत, मुले असू देत किंवा मुली असू देत. तर या कामामध्ये तुम्ही आम्हाला सहकार्य करा, मदत करा. मुलींना आता बेसिक गरजा ज्या आहेत त्या आमच्या बऱ्यापैकी भागलेल्या आहेत, पण या मुलींचं आयुष्यमान कसं उंचवता येईल, त्यांना उच्च शिक्षण कसं देता येईल, स्किल डेव्हलपमेंटचे काही कोर्सेस आहेत तर ते कसे देता येतील याकडे आमचा जास्त कल आहे. तर आम्ही सांगतो की तुम्ही प्रत्यक्ष या संस्थेला व्हिजिट करा आणि काय काम सुरू आहे ते प्रत्यक्ष आपल्या डोळ्याने बघा आणि त्यानंतर तुमची जी काही इच्छा असेल तर त्या पद्धतीने तुम्ही संस्थेला मदत करा. आपल्या काही योजना आहेत संस्थेच्या, जसं अन्नदान योजना आहे. तुमच्या आयुष्यातला काही स्पेशल दिवस असेल तर तो इथे मुलींसाठी मुलींमध्ये येऊन तुम्ही सेलिब्रेट करू शकता किंवा एखाद्या मुलीचं शैक्षणिक पालकत्व तुम्ही घेऊ शकता. शैक्षणिक पालकत्वामध्ये 1ली ते 10वीपर्यंतच्या मुली ज्या आहेत तर त्यांचा शिक्षणाचा खर्च तुम्ही उचलू शकता. तो एका मुलीचा प्रत्येक वर्षीसाठीचा 10,000 रुपये असा आहे आणि 10वीनंतर तो खर्च वाढतो. तर डिपेंड की त्या मुलीला काय करायचं आहे, इंजिनिअरिंग असेल किंवा BSc नर्सिंग असेल, फार्मसी असेल, तो खर्च थोडासा वाढतो. त्यानंतर नैतिक पालकत्व योजना आहे आपली, त्याच्यामध्ये शिक्षण, संगोपन आणि पुनर्वसन अशा तिन्ही गोष्टी आहेत. तर तो वार्षिक 24,000 रुपये असा खर्च आहे. तर विविध शिबिरं तुम्ही मुलींसाठी घेऊ शकता. असे काही कार्यक्रम संस्थेद्वारे आयोजित केले जातात. काही सहल जी असेल मुलींची एखादी पुणे जिल्ह्यामध्ये असेल किंवा पुण्याच्या बाहेर असेल तर ती तुम्ही स्पॉन्सर करू शकता. संस्थेला तुम्ही स्टेशनरी स्वरूपात किंवा धान्य स्वरूपामध्ये मदत देऊ शकता. तुमच्या आयुष्यातला काही स्पेशल दिवस असेल तो इथे येऊन तुम्ही सेलिब्रेट करू शकता. तर या पद्धतीने मी सांगते की आई जसं म्हणायच्या की मी माय झाले तुम्ही गणगोत व्हा, तर आम्ही त्याच पद्धतीने सांगतो की आपण सर्वजण मुलींचे गणगोत होऊन संस्थेसाठी सहकार्य करावे. हे कार्य कोणा एकाचं कार्य नाही आहे. हो, आम्ही सगळे कार्यक्रम साजरे करतो इथे. हो. आमच्या ज्या मुली आहेत तर आमची लायब्ररी 1200 पुस्तकांची आमची लायब्ररी आहे. हो. तर मग आम्ही ती पुस्तकं देत असतो मुलींना वाचायला. आत्मचरित्र असतील किंवा काही पुस्तकं असतील किंवा आमच्याकडे कॉम्प्युटर लॅब जी आहे ती अद्ययावत आहे.
दौंडची एक विडगेन कंपनी आहे, तर त्यांनी आपल्याला कॉम्प्युटर लॅब दिलेली आहे CSR मार्फत. तर आम्ही मुलींना ती पुस्तकं वाचायला देतो. त्याचबरोबर कॉम्प्युटरमार्फत त्या बऱ्याचशा इंटरनेटच्या माध्यमातून बऱ्याचशा विविध क्षेत्राची माहिती काढत असतात. आणि मग मुलींना स्टेज डेअरिंग यावं यासाठी आम्ही विविध कार्यक्रमाचे आयोजन करतो आणि राष्ट्रीय सण साजरे करतो. जयंत्या ज्या आहेत सगळ्यांच्या साजऱ्या करतो. तर विविध ॲक्टिव्हिटीज संस्थेमार्फत सुरू असतात. चांगला उपक्रम आहे तुमचा खरंच. आणि हे हो, स्टेज डेअरिंग येण्यासाठी. हो, हे मुली आमच्या खूप छान बोलतात. मुलांमधला कल कसा काय तुम्ही ओळखता, म्हणजे त्यासाठी काय हां, वेगळं तुमच्याकडे पण काय कसं? आता कसं होतं की जसं आपलं लहान लेकरू घरात असतं आणि ते जसं मोठं होताना आपण बघतो की कशामध्ये आवड आहे हे आपल्या लगेच लक्षात येतं. तर आम्ही कंटिन्यू 24 तास इथे मुलींच्या सोबत असतो. त्याच्यामुळे आमच्या लक्षात येतं की बाबा हिला भाषणामध्ये इंटरेस्ट आहे किंवा हिचं अक्षर छान आहे, तर हिला आपण हे कौशल्य देऊ शकतो. निबंध लेखन असेल किंवा इतर गोष्टींमध्ये. कुणी आता आमच्या मोठ्या मुली ज्या आहेत ना, त्या कुणी इंग्रजी छान शिकू शकतात, कुणी विज्ञान छान शिकू शकतात. तर अशा पद्धतीचे कलागुण जे आहेत ते आपल्या लक्षात येतात लगेच. नर्सिंग फील्डमध्ये कुणाला आवड आहे. आता कसं तर कुणाला लागलं, काही जखम झाली, तर पटकन इथून आमच्याकडून प्रथमोपचार पेटी घेऊन जाणं, ड्रेसिंग करणं किंवा तिला कुठली हवी नको ती गोळी देणं, ह्या ज्या गोष्टी आहेत ना, त्या मुलींच्या कलागुणातून लगेच लक्षात येतात आपल्याला की आपण कोणतं फील्ड हिच्यासाठी चूज करू शकतो. तर अशा पद्धतीने आपल्या घरच्या मुलांचं जसं येतं ना, तसंच आम्ही सेम याच पद्धतीने करतो. कारण आमचं घर हेच आहे. आम्ही इथं सर मॅडम असं इथे कुणीही नाही. इथे सगळं एक मोठं कुटुंब आम्ही निर्माण केलेलं आहे. दीपक दादा जे आहेत आमचे, त्यांना सगळ्या मुली पप्पा म्हणतात. आईंना तर आम्ही सगळेच आई म्हणायचो. जे छोटे असेल तरी आई म्हणायचो आणि आम्ही मोठे पण आई म्हणायचो. दीपक दादांना पप्पा म्हणतात, मला मावशी म्हणतात. आमचे जे स्टाफ मेंबर आहेत, कुणाला मामा म्हणतात, कुणाला काका म्हणतात. असं एक मोठं आमचे एक फॅमिली आहे, परिवार आहे. त्याच्यामुळे मुलींना असं एक कुठंही आम्ही जाणवू देत नाही की तू संस्थेमध्ये आहे. हो, पेमेंट हे सगळ्यांना असतं. म्हणजे किचनमध्ये सुद्धा ज्या ताई काम करतात त्यांना आम्ही मानधन देतो. पेमेंट असं खूप संस्था देऊ शकत नाही, पण गरजेनुसार त्यांना आम्ही मानधन देतो. आणि सगळे, कारण प्रत्येकाचं आपापलं कुटुंब आहे आणि त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांची मुलं आहेत किंवा फॅमिली आहे, हे सगळ्या गोष्टी आहेत. तर ते जर टिकून ठेवायचं असेल आपल्याला तर पेमेंट त्यांना दिलं पाहिजे, संस्थेत राहून मानधन जर दिलं लग्न पाहिजे. करून मुलगी जाते बाहेर, हो परत व्हिजिटला येते का हो आपल्या हो, संस्थेत? अगदी अगदी येते. कारण कसं तर आम्ही अधिक महिना जो असतो ना, अधिक महिन्यामध्ये जावयाला वाण देतात, धोंड्याचं वाण देतात, तर तोही आम्ही साजरा करतो. आणि मुलींचे जसे डिलिव्हरी होतात किंवा इतर त्यांच्या घरी काही कार्यक्रम असतील तर आमची टीम जी असते ते जात असतो आम्ही त्यांच्या घरी. म्हणजे मुलीचा फॉलोअप जो आहे तो अगदी शेवटपर्यंत राहतो. मुली इथे आईंचं 14 नोव्हेंबरला आईंचा वाढदिवस असतो, त्यावेळेला येतात. दीपकदादांचा वाढदिवस असतो, माझा वाढदिवस असतो किंवा संस्थेचे काही कार्यक्रम, वर्धापन दिन असतो, दिवाळी असेल तर त्यावेळेला मुली येऊन जातात. खूप छान. आता ज्या मुली असतात लग्नाच्या, हो. त्यांना निकष कोणता, कास्ट वाईज निकष आहे का? नाही, कास्ट हा विषयच नाही. एखादी मुलगी तुमच्याकडे कास्ट हा प्रकार नाही. कोणत्याही जातीचा हो. आहे आणि क्वालिफाईड असेल तर त्याला प्रयत्न देऊ शकतात. समजा हो. सपोज बौद्ध असेल, ख्रिश्चन असेल, जैन असेल, मराठा असेल, हो. शीख असेल, जस्ट हे सगळं कम्युनिटीचं हिंदू पर्सनल हो. तर त्यांना अपेक्षा कशी असते तसं विचार करू शकतात. हो, करू शकतो आम्ही. कसं होतं की आता मी सांगितलं की 2000 नाही, कास्ट हा विषयच नाही आमच्याकडे. हां, येणारासुद्धा कोणते कास्टचं आहे हे काही मॅटर करत नाही. फक्त मुलगा जो आहे तो व्यवस्थित असावा, हां, निर्व्यसनी असावा. आणि आमची जी टीम आहे 5-6 जणांची, तुम्ही लग्नाच्या अगोदर आम्ही बायोडेटा जमा करतो. एक 6 महिने अगोदर सुरुवात करतो बायोडेटा जमा करायला. आणि आमची टीम जी आहे ती त्या मुलाच्या घरी प्रत्यक्ष व्हिजिट करते. जाहिरात नाही देत. आता मी सांगितलं ना की रोजचे 100 लोक एन्क्वायरी करत असतात. त्याच्यामुळे एकदा माहिती झालं ना त्यांना की स्वतःहून घर चालून खूप चांगली चांगली स्थळं येतात मुलींसाठी. आणि त्यातून मग आम्ही व्हेरीफाय करतो. आमची टीम जी आहे ते आम्ही सगळे असे बसतो, त्यातून तो व्हेरीफाय केलं जातं. मुलामुलींमध्ये 5 वर्षाचं अंतर आम्ही ग्राह्य धरतो. आणि हां, तो एक पहिला नियम तोच आहे. त्यानंतर मग जे काही बायोडाटामध्ये दिलेलं आहे ते व्हेरीफाय केलं जातं पूर्णपणे व्यवस्थित. की जर नोकरी असेल तर सॅलरी स्लिप दाखवा. जर शेती आहे तर ते 7/12चा उतारा असेल. घराचे डॉक्युमेंट्स आहेत ते व्यवस्थितपणे चेक केले जातात. आणि सगळं बॅकग्राऊंड आजूबाजूला पण चौकशी केली जाते की अनाथ मुलीशी का लग्न करायचे, संस्थेतल्या मुलीशी का लग्न करायचे,
ही पण सगळी चौकशी केली जाते. आणि जेव्हा मग सगळं व्यवस्थित आहे याची खात्री पटल्यानंतर मुलाला आपण इथे बोलून घेतो. मुलीची पसंती होते, मुलाला पण चॉईस दिला जातो, मुलीला पण चॉईस दिला जातो. आणि त्यानंतर मग आपण मेडिकल चेकअप करतो दोघांचंही, आणि मग हिंदू पद्धतीने आपण लग्न करून देतो. बरेचसे डोनर्स जे आहेत ते आपल्याला मदत करतात. छान पद्धती त्यांची. हो. आणि आता कसं झालं की CSR थ्रू आता पाठीमागे जी मुलींचं रेसिडन्स आहे ते आपल्याला पिंपरीची एक कंपनी आहे JK & सिंटर्न मेटल्स, त्यांनी आपल्याला ते बांधकाम करून दिलेलं आहे. खूप छान झालं आहे. 3 मजली बांधकाम झालं आहे. मुलींचं रेसिडन्स तिथे आहे. हो किती बंदिस्त आहे. हो, नाही व्यवस्था आहे सगळी. मस्त बंदिस्त वातावरण. हो तशी जे जाळी हो. आणि इथे पण ही आपण जिथे बसलो आहे आत्ता ती आपल्याला वेलू पुनावाला फाउंडेशन आहे, तर त्यांनी बांधकाम करून दिलं आहे. खाली पहिल्या मजल्यावरती आपलं किचन आहे, डायनिंग हॉल आहे, आणि दुसरा मजला जो आहे हो तो आपण स्किल डेव्हलपमेंटसाठी हा मजला ठेवलेला आहे. आणि समोरचं जे बांधकाम आहे, समोरचं आता नवीनच बांधकाम ते पण झालेलं आहे समोरच्या बिल्डिंगचं, ते ॲडमिनिस्ट्रेशन बिल्डिंग आहे. ऑफिस तिथं होणार आहे. आईंचे पुरस्कार आहेत किंवा इतर काही वस्तू आहेत त्याचं म्युझियम आपण तिथे करतो आहोत. त्यानंतर आईंचा आपण एक पुतळा बसवतो आहे, 7 फुटाचा आहे ब्रॉन्झचा पुतळा. एक मुलगा मुलगी सोबत असणार आहेत आणि आईंचा पूर्णाकृती पुतळा असणार आहे. त्याचं कारण असं आहे की आत्तापर्यंतच्या ज्या मुली आहेत त्यांनी आईंना बघितलेलं आहे. इथून पुढचे जे ॲडमिशन होतील त्यासाठी एक डोकं टेकवायला एक जागा पाहिजे, माहिती झालं पाहिजे की आई कोण होत्या किंवा कशा होत्या. त्यासाठी तो आपण पूर्णाकृती पुतळा तो बसवतो आहे, तो समोर असणार आहे. हो. आणि वरती पहिला मजला जो आहे तिथे आपण माई सभागृह बनवलेला आहे. मग काही संस्थेचे कार्यक्रम वगैरे असेल तर आपण ते तिथे साजरे करतो. अशा पद्धतीने सध्या बांधकाम आहे. संस्थेची 1.5 एकर शेती आहे जी दीपकदादांनी दान केलेली आहे. तर तिथे आपण गायींसाठी चारा करतो. संस्थेमध्ये आता 40 गायी आहेत, तर गायींसाठी चारा करतो आणि प्लस थोडासा भाजीपाला आपण करतो. दान केले हां, त्याला कोणी नाही का? त्यांना म्हणजे दादा त्यांच्या वयाच्या 12व्या वर्षापासून आईंच्या सोबत होते. 12-13व्या वर्षापासून आईंच्या सोबत होते. नाही केलं, लग्न केलं. त्यांना 3 मुलं आहेत त्यांची. एक जो आहे संसार करून हे करतात. हो, त्यांचे मिसेस पण इथे संस्थेमध्ये आहेत आपल्या. आणि बेकरी प्रोजेक्ट जो आहे तर तो त्या पाहतात सगळ्या. त्या पण याच कार्यामध्ये आहेत. खूप छान माहिती दिली मॅडम तुम्ही. हो, धन्यवाद. थँक्यू सर.